नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मनापासून मन रेसिपीमध्ये। मागच्या 2-3 दिवसापासून जेव्हाही यूट्यूब ओपन करा किंवा इंस्टाग्राम ओपन करा, अंडा बिर्याणीची रेसिपी येतच आहे। तर चला बघूयात कशी बनवायची अंडा बिर्याणी। यासाठी बासमती राईस मी घेतलेले आहेत। साधारण 2 ते 3 वाटी मी राईस घेतलेला आहे। त्याला छान स्वच्छ धुवून भिजत घालायला ठेवलं। बिर्याणीमध्ये म्हटलं तर कांदा जो आहे बरिस्ता तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, त्याच्याशिवाय बिर्याणीला टेस्टच येत नाही। तर यासाठी मी कांदे असे स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि त्यांना छान कलर चेंज होईपर्यंत असं व्यवस्थित त्याला तळून घेतलेलं आहे। बघू शकता अशा प्रकारे त्याला कंटिन्यू असं स्टर करत राहायचं आहे, म्हणजे तुमचा जो कांदा आहे तो पटकन भाजेलही आणि करपणारही नाही। तर असा बरिस्ता बनून तयार झालेला एकदम मस्त बघू शकता अशा प्रकारे, कारण बरिस्ताशिवाय कांद्याला बिर्याणीला बिलकुल चव नाही। तर चला राईस आपला एकदम छान झालेला आहे। तर पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं आहे, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची आणि थोडेसे लवंग, लिंबू आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्यात, थोडासा पुदिना आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। म्हणजे मीठ थोडं जास्तच ॲड करायचं आपल्याला, जेव्हा तांदूळ आपण शिजवायला टाकतो तेव्हा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि छान उकळी आली की आपण जे भिजत घातलेले तांदूळ होते ते यामध्ये आपल्याला ॲड करून द्यायचे आहेत आणि त्याला जास्त शिजवायचं नाही आहे। तांदूळ आपल्याला साधारण 70% शिजतील असे एवढे शिजवायचे। अंडे मी बॉईल करून ऑलरेडी घेतले होते, तर त्याला छान व्यवस्थित आपण तिखट, मीठ आणि हळद यामध्ये आपण तेलात असं छान परतून घेऊयात, म्हणजे त्याचा रंगही छान दिसतो आणि चवही खूप छान वाढते। तर अशा प्रकारे तुम्हाला जर यावेळेला अंडे जे आहेत ते कट करून घ्यायचे असेल तर कट करून घेऊ शकता। मी असे त्याला काप केलेले होते, म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित मसाला जाईल। तर हे बाजूला ठेवूयात आणि आता बिर्याणी बनवूयात। यासाठी मी घेतलेला आहे एक पॅन, त्यामध्ये तेल ॲड केल्यानंतर ॲड केलेला आहे मी अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो आणि आपल्याला जो बरिस्ता आहे तो असं छान दह्यात मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या मदतीने, कारण तो छान कुस्करला जातो। आणि जसंही छान तळून जाईल आपला जो कांदा, टोमॅटो सगळं आहे, तर त्यात ॲड करायचं आहे लाल मिरची चवीनुसार आणि हळद ॲड करून आपण जे बनवलेलं आहे दही, ज्याच्यामध्ये आपण कांदा जो आहे तो ॲड केला होता बघू शकता। तर हे व्यवस्थित छान झालं की आपल्याला दही ॲड करून द्यायचं आहे आणि त्यालाही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे दही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकता, कारण आपण इथे टोमॅटो घातलेला आहे तर दही जास्त घालायची आपल्याला गरज पडत नाही। बघू शकता अशा प्रकारे छान व्यवस्थित तेल सुटेल अशा प्रकारे आपल्याला त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, असं मिक्स करत राहायचं आहे। बघू शकता किती छान झालेलं आहे। त्यामध्ये मी ॲड केलेला आहे बिर्याणी मसाला, साधारण 1 मोठा चमचा मी त्यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला ॲड करायचं आहे मीठ थोडं कमी घालायचं, कारण तांदूळ शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे। तर हे झालेलं आहे, यामध्ये आपण ॲड करून देऊयात तांदूळ, जे ऑलमोस्ट 70% शिजवून घेतले होते मी। व्यवस्थित सगळीकडून छान पसरवून देऊयात। बघू शकता अशा प्रकारे एकदम छान, आणि याला आता आपल्याला दम द्यायचा आहे म्हटल्यावर एकदम छान प्रकारे असे पसरवून घेऊयात। मी साधारण 2 जणांसाठी ही बनवलेली आहे बिर्याणी, तर बाकी तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता। वरतून असा जो कांदा आहे जो तळून ठेवला आपण तो ॲड करून देऊयात, यामध्ये सगळीकडे पसरून देऊयात। आणि फूड कलर मी यामध्ये ॲड केलेला आहे ग्रीन आणि ऑरेंज कलर, त्याने बिर्याणीचा रंग एकदम छान येतो। बघू शकता अशा प्रकारे, आणि त्याला छान मस्तपैकी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वरती असं जड काहीतरी ठेवा, म्हणजे बिर्याणीला छान दम बसेल। तर मी हे जे खलबत्ता आहे छोटासा मी तोच ठेवलेला आहे आणि आत्ताच आपल्याला अंडे त्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत। जेव्हा बिर्याणी छान व्यवस्थित शिजल्या जाईल त्यानंतर वरतून अंडे ॲड करून आपल्याला बिर्याणी सर्व करायची आहे। तर बघू शकता एकदम असा मोकळा बिर्याणीचा राईस झालेला आहे।
बघू शकता किती छान एकदम टेम्पटिंग लागते. तर तुम्हीसुद्धा अशी बिर्याणी बनवा आणि एन्जॉय करा, कारण एवढे सगळे कंटिन्यू तेच व्हिडिओ आल्या म्हटल्यावर तर नक्की बनवून पाहायला हवे नाही का. तर नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.